नमस्कार, मी तुषार बाबन. आज फणसे गावात एक असा प्लॉट घेऊन आलो आहे की लोकांना अपेक्षित असणारा प्लॉट आणला. लोकांना समुद्र दिसायला पाहिजे घरातून किंवा जमिनीवरून. आता मी इथे उभा आहे, म्हणजे या बाजूला हा समुद्र आहे आणि हा साधारण इथे उभा राहून एवढा दिसतो. जसं जसं वरती जाल तसं तो समुद्र अजून आणि प्लॉट घेत असताना समुद्र दिसत असताना त्यात शेअरची भानगड असताप्रमाणे त्यांना घर बांधता यावं आणि त्याची बसलं पाहिजे अशा प्रकारचे मी 10 गुंठेचे असे प्लॉट आणलेले आहेत. आणि हा जांभळी रोड आहे आणि प्लॉट माझ्या या बाजूला आहे. आता या फणसे गावातली विशेषता सांगतो आणि या जमिनीबद्दल आणि बाकीच्या गोष्टींबद्दल मी डिटेल्समध्ये सांगतो. या प्लॉटच्या बाबतीत आपण एक गोष्ट पाहिली असेल, हा डांबली रोड आहे, हे लाईटीचे पूल आहे, म्हणजे लाईट इथं आलेली आहे. त्याचप्रमाणे ही जी झाडी आहे याचा अर्थ या जमिनीत पाणी आहे, म्हणजे लाईट, पाणी आणि रस्ता या प्रमुख गोष्टी आल्यात. त्याचप्रमाणे आपल्याला तुम्हाला काय किंवा मला काय जे अपेक्षित असतं की माझ्या घरातून समुद्र दिसला पाहिजे, तो हा समुद्र आहे. त्याचप्रमाणे इथं बीचेस आहे. आता सरळ या रस्त्याने जर खाली गेला तर 2.5 किलोमीटर पडवणे गाव आहे आणि तिथं मोठा बीचेस आहे. तर पडवणेचा जो बीच कसा दिसतो तो मी माझ्या व्हिडिओत दाखवतोय. त्याचप्रमाणे इथं मधून एक रस्ता जातो, तो 3 किलोमीटरवर किंवा 2.5 किलोमीटरवर फणसे गावचा बीच आहे. म्हणजे हा जो सातबारा आहे फणसे त्या गावचा बीच आहे. आता जवळजवळ 2-2.5-3 किलोमीटरचा बीच आहे. तोही बीच आपल्याला दाखवतो. म्हणजे घरात बसून समुद्र दिसला आणि घरातून बाहेर पडलो तर 5-10 मिनिटाच्या अंतरावर 2-2 बीचेस आहेत आणि इथं वाहतुकीची सोय चांगली आहे. कारण असं, या गावात दिवसात 4 वेळा एसटी येते. सकाळी 6 वाजता एसटी असते, 6-6:30ला. त्याच्यानंतर 9-9:30ला असते, नंतर 12:30ला असते, नंतर 4-4:30ला असते आणि संध्याकाळी 6 वाजता वस्तीला इकडे एसटी येते. फणसा, पडवणे, गिरिये हे बीच बघण्यासाठी परदेशातून, जर्मनीतून पर्यटक येतात. मागच्या माझ्या एका गिरियेच्या व्हिडिओमध्ये मी जर्मन पर्यटक दाखवले होते. याही व्हिडिओत मी आज इथं जर्मन पर्यटक आले तेही आपल्याला दाखवणार आहे. सांगायची गोष्ट अशी की पर्यटनाच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचं आहे. जगभर लोक कुठून कुठून या पर्यटनासाठी किंवा या बीचेसनी वाळूसाठी येतात हे आपल्याला मी दाखवणार आहे. त्यामुळे तुमच्या जमिनीचं काय महत्त्व येईल हे आपल्याला लक्षात येईल. हे जे मी 5 गुंठ्याचे 10 गुंठ्याचे जे प्लॉट बोलतोय, हे प्लॉट एनए नसून ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि याच्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला आवश्यक आहे किंवा तुमचा सातबारा असणं आवश्यक आहे. 5 आणि 10 गुंठ्यामध्ये द्यायचं कारण असं, कारण ते बजेटरीमध्ये येतात. या प्लॉटची किंमत मालकाला 2 लाख रुपये गुंठ्याने अपेक्षित आहे. परंतु आपण समोर बसलो 10 गुंठा घेणार असेल तर 22,000 इकडे तिकडे कमी पण करेल आणि एखादा 5 गुंठा घेणार आहे त्याला पण ते परवडतं. कारण त्याला तो प्लॉट साधारण 9 ते 10 लाख रुपये देतो आणि 10 गुंठे घेणाऱ्याला तो साधारण 17 लाख ते 20 लाखाच्या रेंजमध्ये होतो.
यात फायदा असा की 9-10 लाखाचा प्लॉट झाल्यानंतर त्याला एक 10 लाखाचं घर बांधता येतं, कारण त्याच्या बजेटरीमध्ये 20-25 लाखाचा त्याचा बंगला, त्याला जागा अपेक्षित असणारी जागा, त्याला असणारं समुद्रदृश्य, त्याला असणारं बीचेसचं हे बीचेसवर जाण्याची सुविधा आणि त्याला असणारं ट्रान्सपोर्ट. उद्या त्याने त्याच्याकडे गाडी असेल नसेल, पण तो इथं राहिल्यानंतर त्याला असं भासणार नाही की त्याला जे काही किराणा वगैरे माल लागतो तो इथे 1.5-2 किलोमीटरवर आहे. पडवणे गावात आहे, इथे पडेल कॅन्टीनला आहे, इथे वाडाचं जवळ आहे 4-5 किलोमीटर. परंतु देवगडला जे काय बाजार आणायला जायला लागतं, कारण आमच्याकडे शुक्रवारच्या वेळी भाजीपाला वगैरे असं मिळतो, त्याच्यासाठी त्याला इथं एस टी बसची पण सुविधा आहे. म्हणजे मुंबईहून येणारे लक्झरी इथं येतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेटचे एस टी आहेत, त्याचप्रमाणे एखादी 2 व्हीलर त्याला ठेवून हे करता येईल. आणि ज्याची कार आहे त्याच्याबद्दल काय प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणजेच काय, त्याला इथं राहिल्यानंतर सुखी सुविधा हे मिळतीलच, एकांतवास मिळेल, सुंदर हवा मिळेल, टॉयलेटर मिळेल. होमस्टे करायचं म्हटलं तर इथं होमस्टे पण चालेल. तर या बीचेससाठी येणारे लोक आवर्जून या बीचेसच्या जवळपास असणारे घर, त्या जवळपास असणारे हॉटेल शोधत असतात आणि त्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो त्यावेळी असा विचार केला पाहिजे की जागेत आज माझे 9 ते 10 लाख रुपये गेले, घरात आज माझे 9 ते 10 लाख रुपये गेले, हे 20 लाख जे मी बँकेत ठेवले असते किंवा इतर ठिकाणी ठेवले असते तर त्याचं काहीतरी मला रिटर्न्स मिळालं असतं. मग इथे टाकल्यानंतर मला त्या सगळ्या गोष्टी मिळतात का, मला हे पैसे परत रिटर्न मिळणार आहेत का, किंवा हे पैसे मला उत्पन्न मिळून देणार आहेत का, तर त्याचं उत्तर हो असतं. कारण असं की देवगडाचे पर्यटक येतात ते हॉटेलला 2200, 2500, 5000 रुपये खर्च करतात. पण त्याला जर तुमचा बंगला आवडला किंवा तुम्ही तसा प्रकारचा बंगला बनवला तर तुम्हाला ती दिवसाला 2500-3000 रुपये हप्ता बंगल्याचे देते. महिन्यात 22 वेळा जरी आले लोक, एकदा तुमचा बंगला आवडला की ते इतर लोकांना रेफरन्सेस करत असतात. या साहेबांचा बंगला आहे, तो राहायला आणि जेवण वगैरे सुंदर आहे आणि इथून बीचेसची ठिकाणं पण जवळ आहे. किरिये बीचेस, देवगड बीचेस, पडवला बीचेस, पंचा बीचेस असे 5-6 बीचेस जवळ आहेत. त्यावेळी त्याला हे महत्वाचे ठिकाण वाटतं आणि त्यासाठी जे आकर्षित होतात आणि ते तुमचा रेफरन्स देतात, त्यात तुमचं उत्पन्न वाढत राहतं. त्या सर्वस्व अर्थ असा आहे की आपण सरसकट जर 2000 रुपये पकडले पर डे, तर मी म्हणत नाही 60,000 महिन्याला मिळतील, पण 40,000 रुपये मिळाले. भारतीय पट्टीकडे साधारण 4.5-5 लाख रुपये वर्षाला मिळतात. याचाच अर्थ असा तुम्ही टाकलेल्या 20 लाखातली 25% रक्कम तुम्हाला पर्यटकांनीच दिली, म्हणजे 4 वर्षात टाकलेल्या प्रॉपर्टीचे पैसे तुम्हाला परत मिळाले आणि प्रॉपर्टी झाली. पुढे 2 वर्ष जसं थोडक्यात असं लोक आंबा बाग घेतात, त्याच्यामध्ये मेहनत करतात, त्याच्यामध्ये जे खर्च करतात आणि उत्पन्न मिळवतात. इथं एकदाच खर्च करायचा आणि उत्पन्न मिळत आहे. बाकी रोगराई नसते, त्याला खत टाकायचं नाही, ना बाकी एवढ्या ज्या काही उचापती करायला लागतात आंबा बागात धरणं, तशा प्रकारची उचापती करायला लागत नाही. तुम्ही रूम तुमची व्यवस्थित मेंटेन ठेवायला पाहिजे आणि लोकांना येईल असं आकर्षक, लोक येतील असं आकर्षक तुम्ही घर बनवलं पाहिजे. एवढंच त्याच्याकडे महत्वाचं आहे. इन्व्हेस्टमेंट, पर्यटन आणि सुखा समाधानाने राहणं यामुळे अजून एक आपल्याला गोष्ट साध्य करता येईल यात, ती अशी की ज्यावेळी एखादा माणूस 10 गुंठ्याचं प्लॉट घेतो त्यावेळी आपल्याला तिथं 20 कलमं लावता येतील. 20 कलम लावली, 2 काजू लावले, आणखी काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली, तर ते एक रिकरिंग इन्कम ज्याला म्हणतात. म्हणजे उद्या 3 ते 4 वर्षांनी ज्यावेळी ती कलमं मोठी होतात त्यावेळी त्याचं उत्पन्न सुरू होतं, ते एक ॲडिशनल बेनिफिट आपल्याला मिळून जातो. अशा प्रकारे पर्यटन देतील हा एक भाग झाला, तुमचं स्वतःचं उत्पन्न तयार होईल हा दुसरा भाग झाला. आणि रिसेलच्या बाबतीत ज्यावेळी जाल त्यावेळी तुम्ही बनवलेलं जे स्वर्ग आहे ते विकताना त्याची किंमत पण दुप्पट चौपटीने येईल. कारण समोरच्या विकत घेणाऱ्या माणसाला 2-3 गोष्टी कळतात की याचं डेली उत्पन्न पर्यटनाच्या माध्यमातून एवढं आहे, कलमाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न एवढं आहे आणि आज वाढीव भावाप्रमाणे वाढलेली किंमत एवढी आहे. म्हणजे तिन्ही प्रकारे त्याचा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की ते म्हणतात की पर्यटकाला कुठल्या प्रकारचं घर आवडेल किंवा कसं आवडेल किंवा तुम्ही हे कसं काय करणार आहात. याच्यासाठी आमच्याकडे खास आर्किटेक्चर आहेत जे घर कसं असायला पाहिजे किंवा त्याचं वास्तुशास्त्र काय सांगतं, ते दिसायला कसं असायला पाहिजे,
पर्यटकांना त्याच्यातलं काय आवडतं आणि त्याचप्रमाणे तुमची गाडी कुठे आणि कशी त्याची दिशा काय असायला पाहिजे आणि गार्डनिंग कशी बसवायची, थोडक्यात याचं सिस्टमॅटिक प्लॅन करणारी टीम आमच्याकडे आहे. फक्त तुम्ही त्याच्यासाठी लागणारा खर्च करायचा आहे. जमीन घेतल्यानंतर तुम्हाला आम्ही सिस्टमॅटिकमध्ये घराला पैसे किती लागणार, खड्डे मारायला पैसे किती लागणार, आंब्याच्या झाडाला पैसे किती लागणार याचं संपूर्ण एस्टिमेट आम्ही देऊ. आमच्यापेक्षा जर बाजारात कोणी अजून कमी स्वस्त एस्टिमेट दिलं तर तुम्ही तिथून आमच्याकडनं प्लॅन घेऊन जा, तुम्ही त्यांच्याकडून बनवून घ्या, आपले 2 पैसे वाचत असतील तर. परंतु आम्ही ज्यावेळी प्लॅन देतो त्यावेळी ते फ्युचरिकदृष्ट्या चालणारा प्लॅन आणि त्या पद्धतीने त्याची आम्ही मांडणी केलेली असते. कारण हा असलेला 10 वर्षाचा 8 वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी असतो. त्यामुळे तुम्हाला जास्त विचार करायला लागत नाही. असं घर बांधल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवेल. आताही दुपार आहे, आता 12 वाजलेत आणि त्यावेळी इथं सुसाट्याचं वारं आहे, माझ्या अंगावर वारं आहे, मला गरमी जाणवत नाही. म्हणजे काय, पर्यटकांना अशा ठिकाणी राहायला आवडतं की ज्यांना जिथं समुद्राची हवा येते आणि दुपारच्या वेळी पण त्यांना हवा लागते आणि गरमी होत नाही. त्यामुळे इथं आल्हाददायक राहायला आवडतं. आमचं काम हे जमीन विकणं आहे, घर बांधणं नाही. तरी पण आम्ही तुम्हाला क्वालिटी बांधकाम देऊ. कारण असं की बांधकामात जी काही फसवणूक होते ती तुम्हाला होणार नाही. आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या संपर्कात असणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते तुम्ही ज्यावेळी सिंगल घर बांधायला जाता त्यावेळी तुम्हाला त्याची कॉस्टिंग जास्त पडते आणि आम्ही त्यांना क्वांटिटीमध्ये जास्त घराची कामं देत असल्यामुळे आम्हाला ते कमी रेट देतात. जो ॲक्च्युअल रेट असतो तो देतात, तो आम्ही तुम्हाला देत असतो. त्यामुळे तुम्हाला एकतर क्वालिटी काम मिळतं, त्याचप्रमाणे 2 पैसे तुमचे वाचतात आणि अवास्तव खर्च होत नाही. आपल्याला मी जागा दाखवतो. इथं झाडपट असेल पूर्ण ही बघा, ही झाडं आपण सगळे साफ करून देणार आहोत. ही झाडं चांगली आहेत की आपण जर कलम बाग चांगली उभी करायची होती 10 कलम किंवा 20 कलम, त्या ही झाडं चांगली होण्यासाठी त्याला अशी झाडं पाहिजे मुळात. आज माझ्या बाजूला ही बघा एक कलम दाखवतो. हे अशा प्रकारचं जर झाड व्हायचं असेल, जरा हे झाड झूम करा. त्याचप्रमाणे या बाजूला पण 2 कलमाची झाडं ही बघा, ही दाखवा, ही झूम करा. म्हणजे अशा प्रकारे 35-40 कलमाचं जर कलम व्हायचं असेल, मोठी कलमं व्हायची असतील तर त्याला अशी जागा आवश्यक आहे. कारण ह्या झाडाने 2 गोष्टी सांगितल्या. एक की इथं पाणी आहे, 2 की ह्याची पाळंमुळं खूप पसरलेली आहेत. त्यामुळे जर या ठिकाणी कलम लावल्यानंतर त्याची पाळंमुळं पण पसरते आणि ती मजबूत पकडते. म्हणजे कातळ मिश्रित माती अशा प्रकारची ही जमीन आहे. हे या झाडाने आपल्याला सांगून दिलेलं आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कलम बाग पण चांगली होती. आता माझे जर व्हिडिओ आपल्याला आवडले असतील किंवा आवडत असतील तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे ज्या काही नवीन नवीन प्रॉपर्टी आणतो त्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे अधिक या बद्दलची या जमिनीची किंवा माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी उजव्या कोपऱ्यात माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करा, फोन करा. समजा जर फोन लागला नाही तर मला व्हॉट्सअपला माझ्या ह्या 3377 नंबरला मेसेज टाका आणि आपलं नाव टाका. मी आपल्याशी संपर्क करेन, बोलेन. धन्यवाद.